लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या गोष्टी थोड्याशा आपल्या नजरचुकीनं राहिल्या त्या दुरुस्त करून, त्यामध्ये मागे पण आमचं ठरलेलं होतं, एकनाथराव शिंदे, मी आणि देवेंद्रजी आम्ही तिघांनी मिळून विभागाचे दौरे काढायचे आणि नंतर जिल्हा वाईज त्या बाबतीमध्ये जायचं. कारण आपण इतके दिवस समविचारी लोक एकत्र होतो. मध्ये 2.5 वर्ष आपण शिवसेनेबरोबर होतो, परंतु त्यावेळेस पण उद्धवजी आणि माझी बऱ्याचदा चर्चा व्हायची. ते पण म्हणायचे आपण जाऊया, परंतु त्या 2.5 वर्षामध्ये देखील वर नेते मंडळी स्टेजवर एकत्र बसतील, परंतु खाली काम करणारा गाव पातळीवरचा कार्यकर्ता, वॉर्डामध्ये काम करणारा माझ्या मुंबईतला, ठाण्यातला, कल्याण डोंबिवलीचा किंवा नव्या मुंबईचा किंवा पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, संभाजीनगर, नागपूर, ह्या सगळ्या, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर वगैरे भागातले ह्या भागातले कार्यकर्ते यांची मदत जोडली गेली नाही. तिथं कुठंतरी ते गाव पातळीवर ग्रामपंचायतीत एकमेकाच्या विरोधात लढले, कोण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकमेकाच्या विरोधात लढले, कोण आमदारकी खासदारकीला आपण एकमेकाच्या विरोधात लढलो. आणि ती जे काही थोडीशी अंतर पडलेलं होतं ते अंतर दूर करण्याच्या करता आम्हाला तेवढा वाव मिळाला नाही. ती चूक ती आपण ह्या येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं निश्चितपणे भरून काढू. मित्रांनो, एकंदरीतच मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय, इथं छत्रपती शिवाजी महाराजांना, महात्मा फुल्यांना, सावित्रीबाई फुल्यांना, राजर्षी शाहू महाराजांना, बाबासाहेबांना सगळ्यांना अभिवादन केलं. मी पुन्हा सांगतो, प्रत्येक वेळेस सांगतोय, जरी आपण महायुतीमध्ये असलो तरी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आपण कुठेही सोडलेली नाही. हे मी ज्यांच्याबरोबर आम्ही सरकारमध्ये आहोत त्यांच्या वरिष्ठांना देखील, प्रफुल्लभाई सुनील तटकरे, तुम्हाला आठवत असेल आपणच तिथं त्यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, ती तुमची विचारधारा आहे, आमचं काही म्हणणं नाही. अशा पद्धतीनं आपण मनामध्ये कुठलाही किंतु कारण नसताना वेगवेगळ्या पद्धतीनं आपले विरोधक, समोरचे लोक चुकीच्या पद्धतीनं नरेटिव्ह हा सेट करण्याचा प्रयत्न करतात, जो या निवडणुकीच्या निमित्तानं झाला. त्याच्यामध्ये संविधानाच्या बद्दल मी तर जाहीरपणे सांगत होतो, जोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्वात आहे तोपर्यंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणच मायेचा लाल बदलू शकत नाही. परंतु आपण जे सांगत होतो ते माझ्या मागासवर्गीय समाजाला, माझ्या आदिवासी समाजाला तिथपर्यंत नीटपणे समजून सांगण्याच्या करता आपण कमी पडलो आणि समोरचे विरोधी पक्ष मात्र नरेटिव्ह सेट करायला यशस्वी झाले. आत्ताही परवा सेंट्रल हॉलमध्ये एनडीएची मीटिंग झाली, तिथं संविधान ठेवलं होतं. पहिल्यांदाच संविधानाचं दर्शन पंतप्रधानांनी घेतलं आणि नंतर त्यांनी बाकीचं सगळं मार्गदर्शन केलं, इतरांची भाषणं झाली, प्रस्ताव ठेवला, त्याला अनुमोदन दिलं गेलं. मित्रांनो, काल देखील शपथविधी होत असताना संपूर्ण देशाचा कारभार 5 वर्षाच्या करता आता एनडीएच्या हातामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आलेला आहे. त्यामध्ये अतिशय मनापासून नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंनी साथ दिलेली आहे. त्यांची भाषणं आम्ही जवळनं ऐकली, तुम्ही पण टीव्हीमध्ये पाहिली असतील. त्यांनी सांगितलं की काही झालं तरी सरकार 5 वर्ष टिकवायचं आहे. समोरची लोक कारण नसताना काही ना काही पुन्हा नरेटिव्ह त्या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न करतील. नाही, आता एवढं अधिवेशन झालं की जाणार, त्याच्याशिवाय आपले कार्यकर्ते टिकवता येत नाही आणि कार्यकर्ते टिकवावेत म्हणून अशा पद्धतीनं ते सांगायला मागं पुढं बघणार नाहीत. उलट आता 284 एनडीए आहे. तुम्ही बघा, थोडे दिवसामध्ये तो आकडा अधिवेशनाच्या काळामध्ये किंवा त्याच्यानंतर 300च्या पुढे देखील गेलेला तुम्ही सगळेजण पाहाल. त्याच्यामुळे तुम्ही त्या बाबतीमध्ये कुठली शंका कुशंका मनामध्ये कार्यकर्त्यांनो बाळगू नका. ह्यामध्ये माझा आदिवासी समाज बाजूला गेला, माझा मागासवर्गीय समाज बाजूला गेला. मला इथं काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायचं आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं की उलट यंदाचं वर्ष
मला वाटतं संविधान वर्ष म्हणून 75वं असं साजरं करण्याचं स्वतः एनडीए सरकारने ठरवलेलं आहे। त्याच्यामुळं काही करून बाबा मतं कशी आपल्याला मिळवायची हा समोरच्यांचा प्रयत्न आहे। मित्रांनो, सीएच्या बद्दल माझ्या मुस्लिम समाजामध्ये देखील अशाच पद्धतीनं काही सांगितलं गेलं। बाहेर असणारे अल्पसंख्याक आपले त्यांना आपल्या देशामध्ये आणण्याच्या करता काही कायदा केला गेला, परंतु सांगण्यात आलं की आता इथनं बाकीच्यांना बाहेर काढलं जाणार आहे। वाटेल ते सांगतात, रेटून सांगतात, खोटं बोलतात, परंतु ते पटवण्याचा प्रयत्न करतात आणि आपलं खरं असताना आपण पटवण्याच्या बाबतीमध्ये कमी पडलो, माझ्यासहित सगळे। मी तर सुरुवातीला सांगितलं की यंदाचा जे काही अपयश आहे त्याची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मी स्वतः स्वीकारलेली आहे, त्याच्यामध्ये मला कुणालाही दोष द्यायचा नाही। शेवटी जे जे घटक पक्ष आपल्यापासून बाजूला गेले त्यांना पुन्हा आपलंसं कसं करता येईल त्याचा उल्लेख अनेक माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपल्या आपल्या भाषणामध्ये केला आणि तशा पद्धतीनं आपल्याला आखणी करून पुढे त्या बाबतीमध्ये जावं लागणार आहे। मित्रांनो, जरी आपल्या जागा ह्या कमी निवडून आलेल्या असल्या म्हणजे एनडीएच्या, तरी मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या 17 जागा निवडून आल्या, 9 भाजपच्या, 7 शिवसेनेच्या, 1 आपली, त्यांच्या जवळपास 31 जागा विशाल पाटलांची जर धरली तर त्यांच्या आलेल्या आहेत 13, 9, 8 अधिक 1। पण तुम्हाला माहिती आहे बरेच जण तुम्ही मतं किती टक्के पडलीत महाविकास आघाडीला, ते इंडी वगैरे काय असेल ते, त्यांना महाराष्ट्रामध्ये 43.90% मतं पडली। किती? 43.90% आणि आपल्याला 43.30% मतं पडली। फक्त अर्धा टक्क्याचा फरक आहे, अर्ध्या टक्क्यामध्ये हा चमत्कार सगळा झाला आणि त्यावेळेस एवढे सगळे घटक जीवाभावाचे सहकारी जे अनेक वर्ष आम्हाला सगळ्यांना राजकीय जीवनामध्ये साथ देत आलेले आहेत ते देखील थोडेसे बाजूला गेल्यामुळं ही सगळा फटका आणि त्याच्यामध्ये आरक्षणाचा पण काही भागामध्ये काही ना काही कुणाकुणाची भाषणं कशी झाली काय झाली त्या खोलामध्ये मी जात नाही, परंतु तेही तुम्हाला सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेलं असेल। त्यामुळं ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आम्ही 2 दिवस सगळेजण, मी मागाशी नावं घेतली ते प्रमुख होतोच, परंतु एकनाथराव आणि देवेंद्रजी पण दिल्लीमध्ये होते। एकदा प्रफुल्लबाईंच्या घरी आम्ही सगळे एकत्र बसून ह्याबद्दलची चर्चा केली, पुढं कसं जायचं, काय करायचं, कुणी कशी पावलं उचलायची। आणि दुसऱ्या दिवशी तटकरीजी तुमच्याकडे आपण बसलेलो होतो, तिथेही देवेंद्रजी आणि एकनाथराव आम्ही सगळे बसलेलो होतो। सांगायचं तात्पर्य आम्ही सगळ्यांनी ही गोष्ट अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे, आपण काळजी करू नका। पण काही जण जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पेरल्या जात आहेत की इथं असं होणार आहे, इथं आता हे अमक्याकडे येणार आहे, हे तमक्याकडे येणार आहे। मी परवाच सगळ्या आपल्या आमदारांची बैठक घेतली, आमदारांनी काय सांगितलं ते तटकरे साहेबांनी सांगितलेलं आहे, कारण नसताना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे। आपण पण आपली तयारी अतिशय व्यवस्थितपणे सर्व प्रकारे त्या बाबतीमध्ये करायला सुरुवात केलेली आहे। मगाशी बाबा सिद्दीकींनी सांगितलेलं हे आम्हाला 100% पटलेलं आहे की सोशल मीडियाकडे पण दुर्लक्ष करून चालत नाही। त्याच्यामध्ये सोशल मीडियाच्याही बाबतीमध्ये सुरुवातीपासून आपण गेल्या काही वर्षामध्ये केलेलं काम आणि उद्याच्या काळामध्ये आपण करणार असणारे काम, तिथं केंद्रामध्ये आपल्या विचाराचं सरकार असल्यामुळं आज जसं चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांनी बिहार आणि आंध्र प्रदेश करता काही गोष्टी त्यांच्याकडनं मंजूर करून घेतलेल्या आहेत किंवा त्यांची चर्चा होऊन त्या दोन्ही राज्यांच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी उद्याच्या काळामध्ये होणार आहेत। आपल्यालाही भुजबळ साहेबांनी मगाशी सांगितलं तसे मोठे मोठे प्रकल्प, मित्रांनो मी राज्याचा जवळपास 7-8 वर्ष आतापर्यंत अर्थमंत्री राहिलेलो आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीत आपली आवक किती आहे, आपली जावक किती आहे, खर्च किती आहे, प्रशासनावर किती आहे, पेन्शन आणि पगारावर किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या तोंडपाठ आहेत। त्याच्यामध्ये इथं दिलीपरावांना पण 1 वर्ष
अर्थ विभाग सांभाळलाय, तटकरे साहेबांनी पण 1 वर्ष अर्थ विभाग सांभाळलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला हे काही नवीन नाहीये. पण आपल्याला उद्याच्या काळामध्ये अर्थसंकल्पात आपण काही सूचना केलेल्या आहेत, त्याचाही निश्चितपणे आपण विचार करतोय. ते उद्याच्याला बजेट पेश झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल. आपल्याला शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील कापूस, सोयाबीन, दूध आणि कांदा, त्या कांद्यानी तर अक्षरशः सगळ्यांना रडवलं. अक्षरशः उत्तर महाराष्ट्रामध्ये रावेर आणि जळगाव जर सोडली तर सगळ्याच्या सगळ्या जागा पडल्या, रवींद्रजी पडल्या. त्याला एकमेव कारण म्हणजे इतर पण कारणं आहेत मी घेतली, पण त्याच्यात कांदा हे महत्वाचं कारण होतं. आम्ही पण त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलतोय. त्या बाबतीमध्ये देखील आपल्याला व्यवस्थित मार्ग त्या ठिकाणी काढावा लागणारच आहे आणि तो आपण काढतोय. त्याही बद्दल आपण काळजी करू नका, कारण त्याचा फटका नाशिक जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा अशा अनेक जिल्ह्यांना जिथं कमी पाणी असतं अशा पद्धतीनं तिथं ते सगळं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, एकंदरीतच दुष्काळी परिस्थिती होती. मध्ये आचारसंहितेमुळे आम्हाला बैठका पण घेता येत नव्हत्या. तरी पण रेकॉर्डवर न घेता टँकर सगळीकडे चालू आहे का, काही कुठं अडचण आहे का, अशा प्रकारचा आचारसंहितेच्या काळामध्ये देखील देवेंद्रजी, एकनाथराव शिंदे, मी, अनिल भाईदास आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करत होतो.